महासागर न्यूज। जिव्हाळा सर्वात महत्त्वाचा आहे, त्यातून आदर निर्माण होतो, संवेदना आणि सामाजिक हित जोपासतो, तोच खरा सामाजिक शिल्पकार ठरतो। सर्वसमावेशक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मयोगी हा आपल्या सर्वांचा आयुष्याचा शिल्पकार असतो, असे प्रतिपादन विद्वत रत्न डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी केला। 1971 साली सुरू झालेल्या दैनिक महासागरच्या 55 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाला साजेसा दैनिक महासागर कर्मयोगी पुरस्कार 2026 हा सोहळा नुकताच सीताबर्डी येथील माहेश्वरी भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। व्यासपीठावरती प्रमुख अतिथी म्हणून विनोद रापतवार, अमरीश घटाटे, दैनिक महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, समूह संपादक संदीप काळे, प्रबंध संपादक पंकज चांडक, राहुल चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी US लाल, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रभाकर दुपारे, डॉक्टर प्रवीण डबली, कमल नामपल्लीवार, हरेश निमजे आणि जयपाल बावरिया उपस्थित होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात मिश्रा पुढे म्हणाले की समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना केवळ सन्मान देणं पुरेसं नसतं, तर त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे। कर्मयोगी व्यक्ती या समाजाच्या जडणघडणीतील आधारस्तंभ असतात, त्यांच्या कार्यातून मूल्य, संस्कार आणि सकारात्मकता रुजते। अशा व्यक्तींच्या योगदानाची दखल घेणारे उपक्रम समाजाला योग्य दिशादर्शन करतात, असं त्यांनी सांगितलं। विश्वास बसणार नाही की असंही माणूस या धर्तीवरती वाढला, फ्लेश आणि ब्लडमध्ये वाढला विश्वास, कारण संवेदन शून्य त्याला संवेदनहीन त्याला कळणारच नाही की संवेदन पूर्ण व्यक्तिमत्व ही अशा पद्धतीनं होऊ शकतात। एक ऐसे विपरीत अंधेरे वातावरण के अंदर, संवेदनहीनता के वातावरण के अंदर, लेकिन एक रोबोटिक सोसाइटी के वातावरण के अंदर मित्रों, ये प्रेरणा के बीच हम अगर चले हुए हैं तो ये कायनात पर की जाने वाला मानवता के लिए एक एहसान है जो इनके माध्यम से हो रहा है, जिनकी छाया में समाज को अभी भी संभावनाओं की गुंजाइश भी है। मैं तीसरी बात स्पष्टता से कहना चाहता हूं, और स्पष्टता से कहने का कारण ये क्या विचार है, जिन चीजों को हम प्रगति के नामदार मानते हैं, उन प्रगतियों के अंतर्गत अपेक्षाओं के स्वरूप all of us have all expectations। इस देश के अंतर्गत अच्छाई पर किए जाने वाले, उदारता पर किए जाने वाले, उदारता पर किए जाने वाले विचार न जाने कितने बड़े बड़े मंचों से कितने बड़े बड़े लोग कितनी ऊंची ऊंची आवाज में बोलते हैं, पर कभी हमने विचार किया कि हमारी परंपराओं के अनुरूप हमने अमरत्व और महानता किसे प्रदान की? कुछ तो कारण रहा होगा कि बहुत सहजता से कह दिया गया कि बोले पैसा चाले, त्याची बंधारी मुलांनी जे प्रश्न दिलं त्याचं उत्तर आहे की पायच सापडत नाही की ज्याच्यावरती डोकं ठेवावं आणि हातच दिसत नाही की जे आपल्या डोक्यावरती आशीर्वाद करणारे आहे, तीच माणसं आशीर्वाद देऊ शकतात आणि त्याच माणसाच्या पायावरती डोकं ठेवलं जाऊ शकतो जे बोले तैसा चाले, त्याची बंधारी आणि याच्यातून बोधात्मक अर्थ फलित होतो as a result of formally of the end product generated of this, इथेच म्हटलं जातं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे। समाजातील विविध क्षेत्रात आयुष्य वेचून अखंड सेवा देणारे व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सोहळ्यात पत्रकारिता, वैद्यकीय सेवा, समाजसेवा आणि कला या 4 क्षेत्रातील मान्यवरांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला। यामध्ये कला क्षेत्रात लेखक आणि पटलेखक
अनुप श्रीवास्तव, समाजसेवा क्षेत्रात जिव्हाळा वसुंधरा परिवाराचे नागेश पाटील, वैद्यकीय सेवा क्षेत्रात डॉक्टर उर्मिला क्षीरसागर आणि डॉक्टर रवींद्र क्षीरसागर, तसेच पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर बडगे यांचा समावेश होता. प्रत्येक पुरस्कार विजेत्यांना जवळपास रोख 25,000 रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आला आहे. तसेच पाण्यावरती मोठं कार्य करणारे डॉक्टर प्रवीण डबली यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मिश्रा यांनी समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचं सांगितलं आहे. प्रास्ताविकामध्ये मुख्य संपादक श्री श्रीकृष्ण चांडक यांनी महासागरच्या 55 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याच्या वृत्तपत्राच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्याचबरोबर महासागर परिवाराच्या माध्यमातून 14 आवृत्त्यांसह नागपूर पोस्ट इंग्रजी आवृत्ती आणि युवा राष्ट्रदर्शन मराठी हे दैनिक यशस्वीपणे सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. ते म्हणाले की आज सर्वच क्षेत्रात राजकारणाचा प्रभाव वाढला असून पत्रकारिता ही आता अपवाद राहिलेली नाही. समाजकारण हे ज्यांना उद्देश असायला पाहिजेत, पत्रकारिता आज व्यावसायिक स्पर्धेत अडकली आहे. अशा परिस्थितीत महासागरने आपली तत्वनिष्ठ भूमिका कायम ठेवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्यांचे कार्य पुढे आणून त्यांचा गौरव करण्याची आमची कटिबद्धता या सोहळ्यातून अधोरेखित होते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महात्मा गांधी, तुम्ही पुणे कोणते नाव घ्या, जवाहरलाल नेहरू, हे सर्व पुणे हे गाडी संपादक होते किंवा कर्तव्य व्यवस्थेचा पद्धती होते. कारण काय होतं, लोकमान्य टिळक फक्त 6,000 अंकांना होते, 6,000 केस दिले. त्या 6,000 अंकाचा परिणाम असा होता की ब्रिटिश सरकार आजून गेलं होतं अनेक वेळा. ते ब्रिटिश झाले 6 वर्ष जेलमध्ये गेले, ते बरं झालं. संदीप काळे यांनी महासागरची सामाजिक भूमिका आपल्या भाषणामधून मांडली आहे. साहेब म्हणतात की जाऊ द्या, त्याला माफ करून टाकून देऊ, काय होते त्याने केला असं सोडून द्या. असे कितीतरी गुन्हे, कितीतरी विषय आमच्या जवळच्या माणसाने केलेले आहेत. साहेब म्हणतात की आपण त्याला माफ करून पुढे जाऊ. म्हणजे ज्या माणसांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम आणि वेगळेपण साचवलेलं आहे, असा माणूस, त्या माणसाचं वेगळेपण, त्या माणसाचं दैनिक, त्या माणसाचा समूह आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिवंत राहून तो लोकाभिमुख राहायला पाहिजे, याची काळजी तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. कार्यक्रमात नागपूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रेरणादायी सोहळ्याचं साक्षीदार झाले. आदरणीय डॉक्टर रमेश प्रकाश मिश्रा और बाकी सभी गणमान्य अतिथियों से विनती करता हूं कि आपके समक्ष ही पुस्तक का विमोचन कर आज का एक ये वर्धमान प्रेम विषय का. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रानू विश्वकर्मा यांनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रवीण डबली यांनी मानलं. पाहुयात काही या सोहळ्याचे क्षणचित्र.